दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झालेला आहे। दौंडच्या यवतमधील दृश्य आपण पाहताय। 2 गटामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला। यवतमध्ये अश्रुधुरांच्या नळकांड्या पोलिसांनी फोडलेल्या आहेत। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दीपक, सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच काही दौंड तालुक्यातील यवत येथे एका मुस्लिम युवकाने एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टनंतर दौंडमध्ये अतिशय मोठी वेगळी परिस्थिती निर्माण झाली। अगदी हिंदू समाजातील अनेक लोक रस्त्यावर आले आणि अनधिकृत जे मशिदी आहेत ह्या पाडण्याचा प्रकार झाला। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी आज सकाळपासून काय घडले हे जाणून घेणार आहोत। काय आज सकाळपासून कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली आणि का उद्भवली? आज खरं सांगायचं म्हणजे कालची आमची सभा व्यवस्थित पार पडली होती, पण सकाळी एखादी विकृत माणसाने एक व्हायरल पोस्ट केली हिंदूंच्या विरोधात की बाबा एवढं सभा होऊन तुम्ही काय केलं आमचं। त्यामुळे हे सगळे लोक भडकली आणि त्याच्यामुळं काय झालं, हा हिंदू समाज परत एकत्र आला। एवढं करून जर हा मुस्लिम समाजाला काही त्याचं वाटत नसेल, त्यामुळं हा हिंदू समाज एकत्र आला आणि ह्याच्यामुळं हे कारण हे झालं सुरू झालं। किती वाजता सकाळी ही एकंदरीत घटनेला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीचा आतापर्यंतची स्थिती आहे? ह्या घटनेला सुरुवात सकाळी बघा 8च्या नंतर, 8:30च्या 9च्या नंतर हे सगळं व्हायरल मेसेज झाल्यानंतर सगळी लोक परत एकाएकाला कळल्यामुळं हा चांगला आठवड्याचा बाजार भरला होता, सगळी शांतता होती। पण ह्या एकाच्या बाहेरचा येणाऱ्या ह्या मुस्लिमांनी काय केलं, पोस्ट टाकली आणि त्याच्यामुळं काय झालं, हा समाज सगळा एकत्र झाला। 9च्या नंतर परत सगळा हिंदू समाज एकत्र आला। कारण काय झालं, जर एवढं करून बी ह्या लोकांना जर भीती नसेल तर आमचा समाज म्हणजे मग त्यामुळे हा सगळा परत एकत्र आला की बाबा काय चाललंय, हे काय चालल्यामुळे हा समाज एकत्र आला आणि एकत्र आल्यामुळे परत हे झालं, घटना सुरू झाली। स्थिती होती आज कसं काय सांगा? आजच्या स्थितीपेक्षा गेल्या 7 दिवसापूर्वी निळकंठेश्वर मंदिरामध्ये एका अज्ञान जिहाद्याने शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड केली। ही तोडफोड केली असतानाच त्यांनी तिथून लोकांना कळल्याच्या नंतर त्यांनी पलायन केलं आणि पलायन केलं असताना यवत गावामध्ये जी बातमी समजली त्या बातमीमध्ये सर्व यवत गावाने हिंदू बांधवांनी एकत्र येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्यानंतर आम्ही ती तक्रार, तुम्ही शांत राहा, आम्ही त्यांना पकडून आणू, पण त्यांना 5 दिवस तो काय आरोपी सापडला नाही। आणि त्या आरोपीला सापडला नसताना त्या आरोपीला मदत इथल्याच लोकातल्या गावातल्या मोमेडियन समाजाने केली आणि तो आरोपी नंतर त्यांना जास्त डोजर झाल्यामुळे तो आरोपी डिपार्टमेंटला त्यांनी हस्तगत करून दिला। त्याच्यानंतर कालच्याला जी मिटिंग ठेवली होती, सभा ठेवली होती हिंदू बांधवांनी, त्या सभेला चांगल्या प्रत्येकाचा प्रतिसाद मिळाला आणि ती प्रतिसाद झाल्यानंतर सर्व यवतमधील सर्व ग्रामस्थ शांततेच्या वातावरणाने थांबले होते रात्री। आणि आज सकाळी यवतचा आठवडे बाजार होता। आठवडे बाजार चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत भरला असून आठवडे बाजाराला कुठल्याही प्रकारचं वंचित गालबोट लागू नये यांनी सर्वांनी दक्षता घेतली होती। नक्कीच हे नागरिक